ही कथा आहे अमर्याद संघर्षाची, अमर्यादतेच्या मर्यादा ओलांडून अकल्पनीय जिद्दीची, निश्चयाची ही कथा आहे, हा प्रसंग आहे. वक्तृत्व इथे तोकडे पडते, कर्तृत्व महान आहे. संघर्ष एवढा मोठा, संघर्ष पर्वत आहे एवढा, शब्द थोडा लहान आहे. अशा प्रकारची ही कथा आहे, हा प्रसंग जाता जाता समारोपामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एकदा मुलाने ताट बसायचं आणि माझ्याकडे शांत चित्तेने हात मांडून एकदम हा प्रसंग आहे. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला तुमचे शिक्षक, तुमच्या शिक्षिका, आई बाबा घरी विचारणार आहेत, ही गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे. पहा, प्रचंड दुःख आहे, प्रचंड दारिद्र्य आहे. मात्र या दुःखानं, दारिद्र्यानं आयुष्याची व्यथा त्या व्यक्तीनं सांगितलेली नाही, तर आपल्या जिद्दीनं, आपल्या निश्चयानं, आपल्या संघर्षानं जगाला प्रेरणा देईल अशा जिद्दीची कथा, अशा संघर्षाची कथा त्यानं आपल्या आयुष्याच्या सगळ्यातून निर्माण केलेली आहे. कुणाची कथा आहे, कुणाचा हा प्रसंग आहे, तर त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे दिनांक 14 जानेवारी 1934, वार शनिवार. ठिकाण कुठं? भारत देश. भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य, बिहार राज्य, बिहार राज्यामध्ये गया जिल्हा, गया जिल्ह्यामध्ये गेहलोर गाव, आणि नाव आहे दशरथ मांझी, दशरथ दगडू मांझी, अर्थात द माउंटन मॅन. काय कथा आहे, काय प्रसंग आहे. तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये थोडक्यामध्ये या माझीची कथा आली. तीच कथा मी तुम्हाला, की प्रचंड इच्छाशक्ती काय असते, आपलं आयुष्य घडवण्यासाठी माणसाने किती संघर्ष करायला पाहिजे, यासाठी हा प्रसंग, ही कथा तुम्हाला सांगतोय. आपल्याकडे असं म्हटलं जातं, लहान मुले कळतंय काय, असं अजिबात नाही. काय झालंय की एकुलता एक मुलगा, एकुलती 61 रोजी जेव्हा पुरंदरच्या तहामध्ये, या सगळ्या पुरंदरच्या तहाच्या अटी पूर्ण करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत 8 वर्षाच्या शंभूराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं. 8 वर्षाचा म्हणजे आताचा हिशोब केला तर दुसरीचा मुलगा आहे. 8 वर्षाच्या दुसरीच्या मुलाला काय समज असावी याचा थोडा विचार केला तर तो प्रसंग फक्त पहा. अशी सगळी मैफिल, लाखोंची फौज आहे मुघलांची पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी. 18 जून 1665 रोजी या पुरंदरच्या तहातली एक महत्वाची अट, 5000 मनसबदारी शंभूराजांना मिळाली, आणि त्या मनसबदारीमध्ये एक हत्ती मिळाला, मानाचा हत्ती. दिलेर खानाला वाटलं शिवाजीचा एवढा मोठा अपमान केला, एवढा मोठा पराभव, एवढी मोठी माघार पुरंदरच्या तहातून आपल्याला घ्यायला शिवाजीला लावली, तर अजून एकदा या सगळ्या सभेमध्ये शिवाजीचा अपमान करून या शंभूच्या माध्यमातून. आणि म्हणून दिलेर खानाला मोठ्या आवाजाने शंभूराजांना, 8 वर्षाचा मुलगा आहे, दुसरीचं वय आहे, त्या मुलाला विचारलं, किंवा शंभूराजा आहे, इतना बडा हाती कैसे ले जाओगे. आपलं जर आत्ताच्या संस्काराचं पोरग असेल तर आत्ता हत्तीचं द्या सोडून, मांजराचं पिल्लू जरी असं पाळलं तर अटॅक यायला लागलाय, काय काय व्हायला लागले, पोरांचं लय अवघड झालंय. तर या जबाबदाऱ्याचे संस्कार यांच्यावर असायला पाहिजे. शंभूराजांनी हा प्रश्न ऐकला, 2 पावलं पुढे गेले, मोठ्या आवाजात खान साहेबांना उत्तर दिलं, खान साहब हाथी है, जिंदा है, इसे तो कैसे भी ले जाएंगे, लेकिन हमारे आवाज साहब ने जो 23 किले दिए वो तो हिलते भी नहीं, डुलते भी नहीं, तो आप आगरा कैसे ले जाओगे. हे संस्कार या मुलांवरती रुजवायचे. आई वडिलांनी, आजी आजोबांनी प्रसंग सांगतो तुम्हाला. दशरथ मांझीचा, दशरथ मांझी ज्या घरामध्ये पिढ्यानं पार, ज्या घरानं पिढ्यानं पार अस्पृश्यतेच्या कलंकाला घेऊन जगणं निवडलं होतं, किंवा जगण्याचा तो कलंक गावाच्या बाहेर राहून जगावा लागत होता, अशा अनुसूचित जातीच्या एका घरामध्ये गावाच्या बाहेर राहणाऱ्या दगडू मांझी नावाच्या एका व्यक्तीच्या पोटी या दशरथचा जन्म झाला. आयुष्यभर त्या अस्पृश्यतेचा, आयुष्यभर त्या जातीयतेचा कलंक घेऊन या दशरथला जगावं लागलं. नवं एका जातीयतेच्या, अस्पृश्यतेच्या संघर्षामध्ये, एका परिस्थितीत, एका प्रसंगात बापालाही मरावं लागलं, आपला जीव गमवावा लागला. शेवटचा प्रसंग आहे. समारोप करत असताना की ज्वलंत इच्छाशक्तीने माणसं असामान्य वाटणारे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकतात, हे संस्कार लहानपणापासून मुलांमध्ये पालकांनी, शाळेनं रुजवायचे. एवढंच मला सांगायचंय. यासाठी हा माझीचा प्रसंग आहे, दशरथ मांझीचा प्रसंग.
बालपणामध्ये दशरथ लहान असताना याच्या वडिलांनी गावाच्या पाटला करून तिकडे मुखिया म्हणायचे, त्या मुखियाकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज काही फिटेना, म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी या लहानशा 6-7 वर्षाच्या मुलाला त्या मुखियाच्या तिथं सालाना आपल्याकडे शब्द एक कामाला ठेवलं होतं. या लहान लहान मुलांच्या पेक्षा कमी वय असणारा तो दशरथ त्या मुखियाच्या घरी काम करतोय. दोन दिवस त्याला खायला मिळायचं नाही, मार खावा लागायचा, रात्रंदिवस कसलंही काम करावं लागायचं, अपमान सहन करावा लागायचा. खर तर तो काळ कसा होता, आईच्या मांडीवर बसून तिला भरवलेला प्रेमाचा घास खायचा, बाबांचं बोट धरून जग पाहायचा तो काळ होता. त्याचं ते बालपण होतं. मात्र इतक्या भीषण अत्याचाराला तो बालपणापासून सामोरं जात होता. आजही पहा, 2 वर्षाचा मुलगा, एखादा ऊसतोड कामगाराचा 2 वर्षाचा मुलगा असेल ना, कुठंतरी लिंबाच्या झाडाखाली किंवा ऊसाच्या पाचरटाची कोपी केली जाते, त्याच्या खाली दिवसभर त्या कोपीमध्ये ते बाळ राहते, ते रडत नाही, कारण त्याला जबाबदारीची जाणीव एवढ्या लहानपणी झालेली असते. अशी जबाबदारीची जाणीव या दशरथच्या मनामध्ये झालेली होती. मात्र अत्याचार इतका झाला त्याला सहन होईना. या बालमनाला प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि म्हणून त्यानं आई वडील गाव आणि तो मुखिया ते सगळं सोडलं, गाव सोडून पळून गेला आणि धनबाद नावाचं एक ठिकाण आहे बिहारमध्ये, तिथं कोळशाच्या खाणी आहेत. एवढी ते लेकरू त्या कोळशाच्या खाणीमध्ये जगण्याचा संघर्ष करू लागला. परिस्थिती माणसाला घडवते, परिस्थिती माणसाला मोठं करते, परिस्थिती माणसाला शहाणपणा देते. 7 वर्ष त्या लेकरानं, 7 वर्ष त्या दशरथनं बाल वयामध्ये त्या कोळशाच्या खाणीमध्ये काम केलं. अहो रात्र नुसतं काम असतं तर जमलं असतं, काम कोण बी करण. मात्र लहान आहे, याला कोणी आधार नाही, म्हणून प्रचंड अपमान अत्याचार त्याला सहन करावे लागत होते. आपल्या आई बाबांची सातत्यानं त्याला आठवण यायची की माझी आई माझी आठवण काढत असेल, माझे बाबा मला शोधत असतील. आणि म्हणून 7 वर्षानंतर हा दशरथ जो आहे आपल्या गावी आला, तेव्हा त्याला कळलं की आजारानं आईचा मृत्यू झालाय. आई आठवणच काढत नसेल आणि काय करायचं, कसं जगायचं. पुन्हा मोलमजुरी सुरू केली या दशरथने. कुणाच्या शेतामध्ये, कुणाच्या गोठ्यामध्ये, कुणाच्या घरामध्ये जमन ते काम करत होता. आणि असा कामाचा प्रवास, आयुष्याचा प्रवास चालू असताना शेजारच्या गावातील फगुनी नावाच्या एका मुलीबरोबर त्याचं लग्न झालं. आता पुस्तकामध्ये फाल्गुनी देवी असं म्हटलंय, परंतु त्यावेळेस फगुनी असं नाव. लग्नाचा प्रवास सुरू आहे, आयुष्याचा प्रवास सुरू आहे, मोलमजुरी सुरू आहे, काबाड कष्ट सुरू आहे. त्या प्रचंड संघर्ष असताना सुद्धा पती पत्नी मात्र एकमेकांना खंबीर साथ देत होते. आणि या संघर्षामध्ये, या भीषण दारिद्र्यामध्ये, या भीषण अपमानामध्ये सुद्धा त्यांना संसार सुखाचा चालला याचा भास होत होता. मात्र दुर्दैवाने एक दिवस काय झालं, हा आयुष्याचा हा प्रवास सुरू असताना या प्रवासात एक मुलगा झाला. भगीरथ त्याचं नाव ठेवलंय, एक मुलगा झालाय. आणि हा सगळा प्रवास चालू असताना घटना 1959 1934 चा जन्म आहे दशरथचा. 1959 ची घटना काय आहे तर दशरथला एके दिवशी मुखियानं पाठ बोलावलं आणि राजगीर म्हणजे हे जे याचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला टेकड्या होत्या, त्या राजगीरच्या टेकड्या मानल्या जातात. त्या टेकड्यातील एका डोंगरामध्ये काम आलं. पहाटे हा दशरथ जो आहे कामाला डोंगरामध्ये गेलाय. पहाटेपासून कामाला गेलाय, बरोबर भाकरी नाही, पाणी नाही, काय नाही. आता आपल्या मालकाला, आपल्या पतीला पाणी पाहिजे, भाकरी पाहिजे. या विचारानं घरी असणारी जी फाल्गुनी आहे तिचे घालमेल होऊ लागले. आता काय करायचं, एका फडक्यामध्ये 1-2 भाकरी चटणी बांधली आणि ती भाकरी चटणी घेऊन आपल्या पतीच्या दिशेनं, त्या डोंगराच्या दिशेनं ही फाल्गुनी निघाली. फाल्गुनी गरोदर 7-8 वर्षाचं बाळ तिच्या पोटामध्ये आहे. तरी आपला पती जो आपला सोबती आहे, ज्यानं आपल्याला खूप प्रेम दिलेलं आहे, खूप सोबत दिलेलं आहे, आयुष्य किती वाईट परिस्थितीमध्ये असलं तरी आपल्याला त्यानं साथ दिलेली आहे. आणि म्हणून त्याला भाकरी घेऊन ही निघालेली आहे. राजगीरचा डोंगर ती चढत आहे. राजगीरचा डोंगर आहे, ऊन चटकत आहे, उन्हाचा त्रास होत आहे, चटणीचा त्रास होत आहे. आणि असं सगळं असताना नेमकं डोंगरावरून चालताना तिचा पाय घसरला. पाय घसरून ती खाली पडली, एका खड्ड्यामध्ये पडली, जखमी झाली, रक्तबंबाळ झाली. तिथल्या एका मेंढपाळ मुलानं ते पाहिलं. धावत दशरथकडे गेला. दशरथला सांगितलं की तुझी बायको त्या खड्ड्यामध्ये पडलेली आहे. दशरथ धावत आला. खर तर पोटामध्ये
कावळे कोकत होते, प्रचंड भूक लागली होती, सकाळपासून प्यायला पाणी नव्हतं, मरमर काम केलं होतं आणि म्हणून भाकरीसाठी पत्नीची वाट पाहत असताना त्या पतीला पत्नीच्या अपघाताची बातमी कळली. तसाच धावत पळत तिच्या पाशी आला, पाहिलं रक्तबंबाळ झालेल्या फाल्गुनीला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेल्याशिवाय पर्याय नाही. हॉस्पिटलमध्ये न्यायचं कसं, रस्ता नव्हता. एका फडक्यामध्ये आपल्या पत्नीला बांधलं. आपण लहान लहान लेकरांना जसं पाठीशी घालतो, आपल्याकडे पाटकुळी घालली असं म्हणतात, तसं पाठीशी बांधलं आणि हा दशरथ पलीकडे 55 किलोमीटर अंतरावर वजीरगंज नावाचं गाव होतं, तिथं हॉस्पिटल होतं, त्या दिशेने धावू लागला. मध्ये होता हा डोंगरातून रस्ता नव्हता, मार्ग नव्हता, परंतु पर्याय नव्हता. आपल्या सहचरिणीला वाचवण्यासाठी पर्याय नव्हता आणि म्हणून हा दशरथ धावत होता जीवाच्या आकांतानं. शरीरामध्ये त्राण उरला नव्हता, सकाळपासून प्रचंड मेहनत केलेली, कष्ट केलेलं, मात्र काही झालं, आपली पत्नी वाचली पाहिजे. कसा बसा काही तासानंतर हॉस्पिटलला पोहोचला. डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटर मध्ये याच्या पत्नीला नेलं. दशरथ बाहेर थांबले, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. काय होतंय, थोड्या वेळात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला, डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाळाचा जीव आम्ही वाचवू शकलो, मात्र बाळाची आई आम्ही वाचवू शकलो नाही. थोडा उशीर झाला. जर तुम्ही लवकर पेशंटला आणलं असतं तर आम्ही वाचवलं असतं. शून्य स्थितीमध्ये दशरथ खाली बसला, विचार करतो, जिच्यासाठी धावलो, जिच्यासाठी जगलो, ती पत्नी आपल्याला सोडून गेली, करायचं काय? त्या छोट्याशा लेकराला ज्याचं नाव त्यानं लक्ष्मी ठेवलं होतं, त्याला हातात घेतला. आपल्या गावाकडे सुद्धा पत्नीचा मृतदेह नेता आला नाही. तिथंच वजीरगंज या गावामध्ये तिथंच अंत्यविधी केला आणि हा जड अंत करणारा हा दशरथ या लेकराला घेऊन आपल्या गावी आला. रात्री त्याला झोप येईना. रात्री एकाच डोळ्यासमोर अपघात का झाला, या डोंगरामुळे झाला, या दवाखान्यामध्ये नेण्यासाठी उशीर का झाला, या डोंगरामुळे झाला आणि याच डोंगरामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झालाय. फक्त माझ्या पत्नीचाच नाही, या अगोदर गावातल्या कितीतरी लोकांना दवाखान्यात नेता आलं नव्हतं, कारण डोंगर होता, डोंगरात रस्ताच नव्हता, पर्यायच नव्हता. कित्येक लोक आजारी पडल्यानंतर आता हा मरणारच असाच विचार करायचे. कित्येक लोकांचा जीव त्या डोंगराने घेतला होता. रात्रभर तो डोंगर डोळ्यासमोर दिसत होता. रात्रभर दशरथच्या समोर तो डोंगर आव्हान करत होता. पहाटे उठला, शिवा मिस्त्रीच्या हाताखाली काम करत असताना त्या मिस्त्रीनं एक हातोडानी छन्नी दिली होती. त्या हातोडानी छन्नी घेतली आणि हा निघाला त्या राजगीरच्या डोंगराच्या दिशेनं. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी विचारलं, अरे कुठे निघाला? म्हणला त्या डोंगराला हलवायला, त्या डोंगराला खोदायला, त्या डोंगराला पडायला, त्या डोंगरातून रस्ता खोदायला निघालं. 1960 साली काम सुरू केलं. डोंगर फोडणं काय खेळ आहे का काय? डोंगर फोडणं शक्य आहे का अशक्य आहे? गाव सांगत होतं, सगळे सांगत होते, अरे मूर्ख आहे, वेड आहे, सगळेजण त्याला वेड ठरवत होते. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं. 1972 साली त्या गावात मोठा दुष्काळ पडला. दुष्काळानं गावचे लोक गाव सोडून गेले, परंतु हा दशरथ मात्र त्याचं काम सोडून गेलं नाही. तो एकच होता, दिवस उजाडायच्या आधी त्या डोंगरात जायचं आणि छन्नी हातोड्याने, एवढा मोठा तो 30 फूट उंचीचा डोंगर होता, तो डोंगर फोडायचं त्याचं काम सुरू होतं. बघा, 1972 ला गाव सोडून गेलं. खायला प्यायला काहीच मिळेना. तो पानं खायचा, काय मिळेल ते, माती खायचा, जमन ते, आणि ते काम त्याचं चालू होतं. बघा, काम चालू असताना सर्पदोष त्याच्या पायाच्या अंगठ्याला साप चावला. पायाच्या अंगठ्याला साप चावला. हा आदिवासी अनुसूचित जातीमधला, जंगलामधला, डोंगरामधला फिरलेला त्यानं पाहिलं, हा विषारी साप आहे, आपला मृत्यू होऊ शकतो. त्यानं काय केलं माहितीये? त्यानं काय केलं की साप पुढच्या शेंड्याला चावलेला आहे, त्यानं अंगठ्याच्या इथं छेनी ठेवली आणि डोळे घट्ट मिटून त्या छेनीवरती हातोड्याचा टोला टाकला आणि पुढचा अंगठा तुटून गेला. विषबाधेपासून तो वाचला. जिद्द काय असावी? पुढच्या 6 महिन्यानंतर असा पाऊस झाला. बाहेर गेलेल्या गावकऱ्यांना सगळं कळलं. पुन्हा ते आपल्या गावात आले. गाव सुरू झालं. मात्र या वेड्या दशरथचं एकच काम, 1960 पासून 75, 76, 77, 78, 1982 सालापर्यंत, म्हणजे 22 वर्ष तो फक्त डोंगर खोदत होता. 1982 साली 30 फूट उंचीचा डोंगर खोदलाय, 30 फूट रुंदीचा आणि 3.6 किलोमीटरचा रस्ता त्यानं तयार केलाय. मी 2 वेळा त्या रस्त्याला भेट देऊन आलो. अलीकडचं एक छोटस गाव आहे आत्री आणि पलीकडचं वजीरगंज.
पहिला या डोंगर फोडायच्या अगोदर 55 किलोमीटरचा राऊंड मारून मग वजीरगंजला जावं लागत होतं. आता फक्त 15 किलोमीटर मध्ये वजीरगंजला जाण्याचा रस्ता या एकट्या माणसानं, एकट्या दशरथबाजीनं हातून आणि छन्नीच्या जोरावर केलेला आहे पहा. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगायचंय, आयुष्याच्या कुठल्याही स्थितीमध्ये असू द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या, शहरात असू द्या, गावात असू द्या, राज्यात असू द्या, देशात असू द्या, कुठल्याही वयोगटामध्ये असू द्या, हे मंत्र अंतःकरणात ठेवायचं. काय नाही नाही म्हणून पहा. ऊठ आणि उघड डोळे, ऊठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुणात बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तो खचू नकोस. सामर्थ्य हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून पाहू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस.